भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला 75 वर्षे होऊन गेली असली तरी पाकिस्तानला गेलेल्या काही कुटुंबांचा भारतातील जमिनींवर दावा सुरूच आहे। मुंबईजवळील मीरा रोड परिसरात अशाच एका एनिमी प्रॉपर्टीचा विषय आज विधानसभेच्या अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पाकिस्तानी स्टॅम्प पेपर महाराष्ट्रातील महसूल विभाग ग्राह्य धरता आणि जमिनीची रजिस्ट्रेशन करत असल्याचा आरोप करता महसूल प्रशासन आणि तपास यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। मुंबई जवळच्या काशीगाव येथील चतुराष्ट्र जागेमध्ये महसूल विभागाने चक्क रजिस्टर केल्याचा गौप्यस्फोट मंगळवारी विधान परिषदेच्या अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। मौजे काशीगाव येथील सर्वे क्रमांक 6 हिस्सा नंबर 6A 7 तसेच सर्वे नंबर 5 हिस्सा नंबर 9 आणि 10 ही जमीन चतुराष्ट्र संपत्ती असताना त्याचा गैरमार्गाने खरेदी व्यवहार झाल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे। या जमिनीचा व्यवहार थेट पाकिस्तानी स्टॅम्प पेपरवर नोंदवण्यात आला आहे। उर्दू भाषेतील या स्टॅम्प पेपरमध्ये गाव, सर्वे क्रमांक आणि जमीन भारतातील असल्याचा उल्लेख आहे। असं असताना जागेचं रजिस्ट्रेशन झालं कसं असा प्रश्न अंबादास दानवे यांनी केला। एक आपल्याकडे एनिमी प्रॉपर्टी म्हणून प्रकार आहे, जे लोक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेले आणि त्यांची प्रॉपर्टी इथे आहे त्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जातं। सभापती महोदय, माझ्याकडे एक पेपर आहे सभापती महोदय। एनिमी प्रॉपर्टी असताना पाकिस्तानच्या कागदाच्या आधारावर आपल्या इथल्या महसूल विभागानं कारवाई केली। मला पाकिस्तानचा बॉन्ड आहे माझ्याकडे सभापती। हे प्रकरण आहे मीरा भाईंदर येथील राजू शहा यांनी एक तक्रार केली होती। त्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले होते आणि त्याला सांगितलं की तू अशी तक्रार करेल तर तुला गुन्ह्यात अडकवलं जाईल आणि ह्या संपत्तीचा फेरफाराचा प्रकार आहे सभापती महोदय। या भागामध्ये चुकीचा सगळ्या पद्धती सुरू केलेल्या आहे सभापती महोदय। आपण या घेवारीवर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी सरकारला करेल। गौतम अग्रवाल आणि राजू शाह यांनी या संदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत। त्यांनीच हे प्रकरण बाहेर काढलं आहे। त्यांना सध्या पाकिस्तानातून धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर दिल्लीतील गृह मंत्रालयाकडूनही दिनांक 3 मार्च 2023 रोजी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने आयुक्तांना या जागेसंदर्भात कारवाईचे निर्देश दिले होते। तर 20 ऑक्टोबर 2023 रोजीही मीरा भाईंदरच्या तहसीलदारांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाला गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यासाठी ऑडिशनल कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी यांच्याकडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या। शाह आणि अग्रवाल यांनी पोलीस आणि महसूल विभागाकडे तक्रार देऊनही जिल्हाधिकारी आणि मीरा भाईंदर वसेविरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्तांनी हेतुपरस्पर दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप केलाय। हे मुद्दा असा आहे की 2007 मध्ये एक रिलीज डीड झाली, त्याच्यामध्ये पाकिस्तानचा स्टॅम्प पेपर इंडियामध्ये वापरून रजिस्ट्रेशन केला। ते 4 भाऊ होते, 3 भाऊ इकडे राहिले, एक भाऊ गेला पाकिस्तानला 1953 ला। ते एक भाऊ 1971ला वारले, ते पाकिस्तानमध्ये गेलेला माणूस। तर त्याची मिसेस येऊन 10 रुपये स्टॅम्प पेपर पर 88 ला फेरफारसाठी स्वतःचा वारस चढवण्यासाठी एक इंडियाचा स्टॅम्प पेपर वापरून घेते। मग ते स्टॅम्प पेपर नंतर त्यांच्या नावाची नोंद झाली। नोंद अशी झाली नाही की ते स्टॅम्प पेपरमध्ये ते फातिमा शेख मोहिद्दीन पटेलची मिसेस आहेत ते इकडे आली की नाही आली, तरी पण इकडे रजिस्ट्रारनी रजिस्टर करून घेतली, तलाठी सर्कलनी याच्यामध्ये फेरफार करून घेतला। 2022 फरवरीपासून मी याचा पाठपुरावा सुरू केलेला आणि प्रथम दृष्ट्या मी अंबादास दानवे साहेबांना धन्यवाद आणि अभिनंदन करतो की त्यांनी आज मुद्दा हा धरून लावला विधान परिषदेमध्ये। या प्रॉपर्टी एनिमी प्रॉपर्टी स्कॅम आणि सस्पेक्टेड टेरर फंडिंगची कंप्लेंट मी NIA पासून माननीय प्रधानमंत्री आणि वेगवेगळ्या विभागात केली आहे, पण आजपर्यंत काही त्याच्यात कारवाई करण्यात आली नाही। याच्यात जे संबंधित लोक आहेत आनंद अग्रवाल, जॉर्डन परेरा, मॉन्टू हरीश अग्रवाल, रामप्रकाश अग्रवाल, दिलेश शाह, हे सगळे लोक लोकली एवढे स्ट्रॉंग आहे। ते इकडच्या CP दमून त्यांचं नाव घेऊन सांगतो की मधुकर पांडे जे मीरा भाईंदरचे CP आहे ते त्यांना एवढं सपोर्ट करतायत, काय त्यांचं कनेक्शन आहे, कोण त्यांना काय पुरवणी देतोय ते आम्हाला कळत नाही। परत मी कलेक्टर साहेबांना चं नाव घेऊ इच्छितो, अशोक शिंगारे साहेबांना, ज्यांना मी पर्सनली भेटलेलो, ज्यांच्याकडे प्रधानमंत्री कार्यालयावरनं 2023 पासून लेटर येऊन पडलेलं आहे, तरी ते त्याच्यावर काही कारवाई करत नाही। याच्यात सेंट्रल एजन्सीजला इन्व्हॉल्व करावं आणि याची व्यवस्थित चौकशी करावी। या एनिमी प्रॉपर्टी मोइनुद्दीन निजामुद्दीन पटेल यांच्या होत्या। त्या प्रॉपर्टी काशीगाव आणि घोडबंदर येथे 30,000 स्क्वेअर मीटरची एकूण 13 प्रॉपर्टी आहेत, तर घोडबंदर येथे 5.5 एकरची एक एनिमी प्रॉपर्टी आहे।
याबाबत विकसक आनंद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर मीरा भाईंदर पालिकेच्या नगर रचना विभागाचे प्रभारी सहाय्यक संचालक दिलीप घेवारे यांनीही यात आपला संबंध नसल्याचं सांगितलं आहे. तर अग्रवाल यांनी या प्रॉपर्टीना सीसी आणि ओसी देण्याचं काम पालिकेच्या या अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला आहे.